तर आता ना मम्मी आणि विरा तिकडे गेली. मम्मीने तिथं कांदे लावले होते, तर कांदे बघायला गेली आणि आता ते काढावं लागल. तर ते काढायचे, तर त्यासाठी मम्मी बघण्यासाठी गेली. मी पण चालले. आणि आता संध्याकाळ झाली आहे. आणि तेव्हा एकदा आम्ही तर भाजीपाला लावला होता आणि आम्ही नाही तर शेतात आलो होतो आणि तो घोणस का कोणता तो सगळ्यात विषारी साप असतो ना, तर तो इथं दिसला होता. तर तेव्हापासून आम्ही इकडं येतच नव्हतो. पण मम्मीने तरी पण आम्ही मम्मीला म्हटलं नको लावू, तरी मम्मीने इथं कांदे लावले. आणि इकडं असं खूप गवत होतं बघा, म्हणजे इथं नाही या साईडला जास्तच गवत होतं. पण मम्मीने तरी पण लावले आणि इकडे यायची भीती वाटत जरा. हा मम्मी एवढे गवतात का ग मम्मी? किती गवतात कांदे? एवढे गवतात कसे काढणार? एकदा किती इथं एकदा किती डेंजर साप दिसला होता इथं. मन्यार, हा मन्यार. मी तर घोणसच म्हणते. मन्यार जातीचा साप दिसला होता इथं. ते संध्याकाळच्या वेळेस बाहेर निघा त्या जरा जपूनच बर का. हा विराला घ्यात होतं इकडं. भीत वाटत बाई तेव्हा होता इथं साप. चांगले जरा मी उपशिते. दुकानात कोणी आहे का? उपस थोडं शेजवार बसावं लागत होतो एक कडाकून. त्याला खुरप लागत एखाद्या हातात. विरा मागे सरक, विरा मागे सरक, इकडे ये. पा कांदे, पा बोऱ्या, चिंगळ्या चिंगळ्या. हा काहींना काही नाही मस्त आले ना. माल नाही रे, वेळेवर पाणी नाही पोचलं का. जेव्हा द्यायचो तेव्हा पाणी नाही दिलं त्याच्यामुळं. अरे खायला कच्चा आहे ना तो. कच्चा आहे बाबू, तोडू नको. कच्चा आहे, कच्चा आहे शोन्या. हा मम्मीला विचार बरं, मम्माला विचार कच्चा आहे का पिकलाय. ए आशू, ती म्हणते आंबा पिकलेला आहे कच्चा आहे. ऐकलं का? कच्चा. तोडायचा तर तोड, पण तो कच्चा आहे. तुला तोडायचा तर तोड, पण तो कच्चा आहे. अय्या वीराने आंबा तोडला. हा ते चिक पुसून काढ खाली, कपड्याला पुस. थांब 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 थांब. चिक आला, चिक आला. अंगावर उभर ना बाबडं, तसं नाही करायचं. चिक उभर ना अंगावर. हा धर धर. चल चल मम्मीकडे. तर या ठिकाणी कांदे लावले होते हावसाने, त्याची हावसाचा कांदे झाले डायरेक्ट. काय म्हणता ना, काहीतरी आहे एक डायलॉग पण विसरलो आता तो मारायचा खरं. चल 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 चल. हावसाने केला पती हावसाबाईना. हावसाबाईना पती केला होता. आम्हाला लय हावस आली होती, लावा कांदे लावा बटाटे. काय कांदे आहे भाऊ, जिंदगीत कांदा झाला. इकडं पा कांदा पा किती मोठा आहे. चिंगळ्या विरा काय आहे? चिंगळा. विरा होती चिंगळा. हा मुंगळा. एवढा एवढाच कांदा राहिला आहे ना. हा मुंगला. विरा हे काय ग? आंबा. ही कोण आहे ग? आणि इकडे कोण आहे? हा इकडं मम्मी तिकडं मी. हा तर इथे ना सकाळी सकाळी उठल्यावरती मी थोडीशी एक्सरसाइज करत होते आणि खूप दिवसातून म्हणजे बऱ्याच 2-3 वर्षातून पहिल्यांदा एक्सरसाइज सुरू केली. आणि इथून पुढं म्हटलं रेग्युलर करू एक्सरसाइज. थोडंसं वजन वाढलं आहे तर थोडंसं वेट कमी करूया.
तर या पद्धतीने सकाळी सकाळी मी झुंबा डान्स वगैरे किंवा या प्रकारचे एक्सरसाइज असतात टी व्हीला बघून त्या करत असते. म्हणजे एवढी काय माझी प्रॅक्टिस नसते, पण आपलं करायचं जसं आपल्याला जमल त्या प्रकारे एक्सरसाइज. आणि शरीराला चांगली असते एक्सरसाइज, त्याने लवकर वजन पण कमी होतं. आणि त्याच्यानंतर एक कमेंट्स होते, अशी वजन कमी करण्यासाठी काहीतरी सांग. तर आहे ना, मी हेच फॉर्म्युला वापरत असते. एक तर 32 वेळेस चावून जेवण करणे ते पॉसिबल नाही झालं, कंटाळा येतो एवढा टाईम खाण्याचा. तर मग एक्सरसाइज, नाही तर मग उपवास, कधी कधी उपवास पण पकडू नाही वाटत, तर मग एक्सरसाइज. तिन्हीतले एक एक फॉर्म्युला मी मला जसं जमलं तसं मी करत असते. एक ते एक्सरसाइज करते, नाही तर मग उपवास करते, नाही तर मग 32 वेळेस चावून खाणं. कधी कधी ह्या तिन्ही गोष्टी पण नाही जमत, कंटाळा येतो आपल्याला या गोष्टींचा, तर मग वजन वाढून जातं असं होतं. पण करायला पाहिजे या गोष्टी सगळ्या, हेल्थसाठी चांगल्या असतात. तर दिवसभर आपण किती पण काम केलं ना त्याच्यात आणि ह्या एक्सरसाइजमध्ये खूप बदल असतो. सगळ्यांना असं वाटतं दिवसभर आपल्या कामामध्ये एक्सरसाइज होती, पण ती एक्सरसाइज आणि म्हणजे त्याने पण होतो, शरीराची हालचाल झाली तर. आणि ह्याने पण आपल्या शरीराला छान वाटतं, फ्रेश वाटतं. विराला उठल्या उठल्या आजी पाहिजे, त्याच्यासाठी पप्पा सोबत जा ना तू. मम्मी गेले लग्नाला मग अशीच, आणि विरा इतकी रडती उठल्या उठल्या. एवढं रडण्यासारखं काय विरू? जाऊ ना गाडी जाऊ, चावी गाडी. हा, तिला कोण आवडतो? चॉकलेट आवडत्या, स्ट्रॉबेरी चॉकलेट. विराला काय काय आवडतं? तिला फ्रुटी द्या. अगं आजी तुला ना माऊली आणायला गेली, म्याव कॅट आणायला गेली, कॅट मांजर आणायला गेली. विरा आजी म्हणे विराला मांजर पाहिजे ना, मग मांजर म्हणते, मग मांजर आणायला गेली. विरू कुठं चालली? तर संध्याकाळचे 5 वाजले. असलं म्हणते तुझा ब्लाऊज शिव, अजून 8 दिवस झाले तरी अजून नाही शिवून झाला. तो आम्हाला जायच्या दिवशी शिवून होणार आहे. ज्या दिवशी आपल्याला जायचं आहे हळदीच्या आदल्या दिवशी, त्या दिवशी शिवून होणार. नाही तर मी पैन देतो, पैन, नाही तर लिहून घे. नाही होऊ शकत. चल मी चाललोय वावरामध्ये. तू कुठं वरती चालली का? पप्पाला देतो पाठवून, नाही तर मग मी येईल, मी चप्पल देऊन येतो घराला. घरान ते गेले तिकडं कालच्या जागेवर कांदे काढा. हा काय नाही. विरा आजी कुठे गेली ती? हा गावात गेलती. तुला नेलं नव्हतं आजीनं? हा गपचूप गेलती निघून आजी. तुला माहिती आहे कोणी सोडलं? तुला माहिती आहे आजीला नेऊन? कोण गेलोत घेऊन आजीला? बाबा. बाबा इकडं बघ, इकडं बाबा गेलता. बाबा नाही, बाबाला आले म्हणली आजीला आणून दे, है ना विरा? विराने आंघोळ केली, मस्त झोपली होती आज दुपारी. आणि आता आम्ही आलोय कांदे काढायला. कांदे बा काल काही काढले, चिंगळ्या चुंगळ्या, इकडं काही पडेल. आणि विरा आली आजी पाठीमाग, है ना विरा? हा आजी कोण निघालो डायरेक्ट मम्मा. चप्पल काढी ती घरात चप्पल नाही घालते, है ना बाबू? लय हुशार आहे बाबा, सगळं माहित आहे विराला. चप्पल नाही काढायची, घालायची चप्पल का? हा ठेव काढून ठेव खाली. हा माती ठेव. चल बस. सर्दीनं फार नाक नको झालंय, तरी थंड पाणी प्यावं लागतं. थंड पाणी पिल्यामुळंच झालं. हळूहळू जाय. मजा बघा तुम्ही. तिकडं चालू आहे आशूचा ब्लाऊज.
झालं का शिवून मॅडम? काय खरंय तुझं आशू? एवढी नवरीने मागे साडी घेतली, एखादीनं टपकन दिवशी शिवला असता ब्लाऊज. कसा शिवला असता टपकन? कशी हवाय बघितलं खिडकीतून नुसती चिल्ड. हवा स्पीड काय हवेला.